उमराणे येथे युरिया खतांचा तीव्र तुटवडा, शेतकऱ्यांना रोज माराव्या लागतात चक्रा। खरीप हंगामाच्या तोंडावर खत उपलब्धतेचा प्रश्न गंभीर, कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करावी, शेतकऱ्यांची मागणी। देवळा तालुक्यातील उमराणे परिसरात खरीप हंगामाच्या मध्यावर युरिया खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना खतासाठी रोज कृषी सेवा केंद्रांच्या चक्रा माराव्या लागत आहेत। मका, सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी पिकांना सध्या युरियाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना अनेक ठिकाणी खत उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। उमराणे व परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर युरियाचा साठा अपुरा असल्याने अनेक शेतकरी रिकाम्या हाताने परतत आहेत। काही ठिकाणी खत कधी येणार याची निश्चित माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। दिवसभर वेळ वाया घालवूनही खत मिळत नसल्याने आर्थिक नुकसानासोबतच शेतीची कामेही खोळंबत आहेत। विशेष म्हणजे इतर वेळी युरिया खत सहज उपलब्ध होत असते, मात्र खरीप हंगाम सुरू होताच त्याची टंचाई का निर्माण होते हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे। वाढलेल्या मागणीमुळे तुटवडा निर्माण होतो की पुरवठा व्यवस्थापनात काही त्रुटी राहतात, याबाबत संभ्रम कायम आहे। त्यामुळे खरीप हंगामातच युरिया का दुर्मिळ होतो हे कोडे आजपर्यंत शेतकऱ्यांना उलगडलेले नाही। याबाबत कृषी विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून वेळेत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई, सक्तीची लिंकिंग पद्धत, योग्य दर किंवा काळा बाजार होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी। दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। खरीप हंगामात वेळेत खत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याने कृषी विभागाने उमराणे परिसरात अतिरिक्त युरियाचा साठा उपलब्ध करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय खताचे वितरण करावे, तसेच खताचा पुरवठा, साठा आणि वितरणाबाबत पारदर्शक माहिती जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।